नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार का याच्यावरती आता सगळ्यात मोठा प्रश्न उभारलेला आहे। कारण कोर्ट काय म्हणलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। कोर्टाचे नवीन आदेश हे आता सरकारला आलेले आहे। त्यामुळे आता आपल्याला एक प्रश्न उभारतो आहे की आता सप्टेंबरमध्ये हे पैसे येणार का, पुढचे हप्ते येणार का, तर लाडकी बहीण योजना बंद होणार का याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला संपूर्ण बघा, कारण मी या व्हिडिओमध्ये आधी खूप जणांचे महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे डिटेल व्हिडिओ बघा, नीट बघा, संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की समजेल। चला बघा, आधी पहिला व्हिडिओ आपण पहिला कमेंट घेऊया की अजून आम्हाला माहिती नाही आमच्या फॉर्ममध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर आमची काय कारण फॉर्म चेक झाल्यावर काय चूक असेल ते समजलं पाहिजे ना। बरोबर आहे, तुम्हाला अजून तुमचा फॉर्म जर समजा तुम्हाला कळत नसेल की तुमच्या फॉर्ममध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर तुमचं स्टेटस काय एकदा चेक करा। जर पेंडिंग असेल तर तो रिव्ह्यूमध्ये जाईल आणि रिव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला त्याचं कारण समजलं जाईल। ताई समजलं ना तुम्हाला? त्यामुळे तुमचा स्टेटस बघा आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्ट किंवा रिसबमिट झाला असेल तर तुम्हाला तिथं खाली कारण पण येतं, हे लक्षात ठेवा। पुढचं बघा, 23 जुलैला फॉर्म भरलाय, 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आणि आधार पर लिंक आहे तरी पण पैसे आले नाही। लक्षात घ्या, तुम्ही फॉर्म भरलाय, सगळं व्यवस्थित आहे। आता लक्षात घ्या, 3000 रुपये जो पहिला हप्ता ज्यांना आलेला नाही त्यांना आज शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट। आज संध्याकाळपर्यंत वाट बघा, आज सगळ्यांना पैसे येतील, ह्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका घ्यायची गरज नाही। आता याच्यामध्ये काय होणार आहे, तरी पण ज्यांना आज पैसे नाही आले त्यांना सप्टेंबरमध्ये मिळणार आहेत, पण सप्टेंबरमध्ये पैसे मिळणार का नाही याचा एक प्रश्न आता पुढे उभारला आहे, तो आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण बघा। पुढे बघा काय म्हणतायत, मी जुलैमध्ये फॉर्म भरला, 2 ऑगस्टला अप्रूव्हचा मेसेज आला, डेबिट लिंक केले, 16-17ला ॲक्टिव्ह सर्व झालं तरी पण पैसे आले नाही। फक्त मोबाईल नंबर पतीचा आहे, पतीचा नंबर दिल्यामुळे पैसे येतील का नाही, असं काही नाही। लक्षात घ्या, तुमचा आधार आणि बँक ह्याच्या रिलेशन आहे सगळं, बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाही। त्यामुळे निश्चिंत राहा, आज पैसे येतील किंवा पुढच्या महिन्यात पण येऊ शकतात। तर पुढचा बघा, माझा फॉर्म अप्रूव्ह आहे पण अजून डीबीटी करायचं आहे, केल्यावर ऑटोमॅटिक येईल ना पैसे? हां येतील, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। त्यामुळं पुढचा आपण प्रश्न घेऊया, नाही आले पैसे कोणाला, पण आमच्या इकडे आधार सीडिंग असून। लक्षात घ्या, आता याच्यामध्ये तुमची यादी जी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्ही कुठल्या यादीमध्ये आहात। की आता बघा, पहिल्यांदा 29ला आले खूप जणांना 30ला आले, आता खूप जणांना आज 31ला पण पैसे येणार आहेत। त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, लवकरच हे पैसे वितरण होतील, याच्यावरती बघूया। आणि पुढचा आपण प्रश्न घेऊया, सर माझा फॉर्म अप्रूव्ह आहे आणि असा SMS आला आहे, पण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आज नेम रिजेक्टेड यादीमध्ये आहे आणि माझं बँक सीडिंग दुसऱ्याकडे आहे, तर येतील का पैसे? हे लक्षात घ्या, आता तुमचा फॉर्म कसं काय रिजेक्ट झाला काय माहीत नाही, कारण तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज आल्यानंतर तुम्हाला पैसे तर यायला पाहिजे होते। बाकी आधार लिंक एकदा चेक करून घ्या कुठे आहे काय आहे, लक्षात आलं? आता पुढचं बघूया मित्रांनो, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे की कोर्ट नेमकं काय म्हणालं आहे, सरकारला नेमकं कोणता आदेश हा नवीन दिलेला आहे आणि सप्टेंबरमध्ये याच्याबद्दल त्यांनी काय म्हणालेलं आहे। लक्षात घ्या, आम्ही लाडकी बहीण योजना बंद किंवा थांबवली पाहिजे का, असं सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला पुन्हा झापलं आहे। तर हे सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला सांगितलं आहे की पुढं काय होणार आहे। तर सुप्रीम कोर्ट काय म्हणालं आहे नेमकं बघा, महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सध्या देश पातळीवर चर्चा सुरू आहे। मात्र आता सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा राज्य सरकारला या योजनेवरून झापलं आहे। आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का, असा सवाल सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी महायुती सरकारला केला आहे। आता कशावरून केला आहे, काय केलं आहे याच्याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। राज्य सरकार फक्त टाळाटाळ करत असल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टाने केला आहे। पुण्यातील पाषाणमधील जमिनीचा मोबदला देण्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे। लवकरच राज्य सरकारने या प्रकरणी नवीन प्रतिज्ञापत्र सादर करावं आणि वन विभागाच्या सचिवांना या प्रकरणामध्ये लक्ष घालावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। लक्षात घ्या, याच्यामध्ये आता पुढं, महायुती सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना राज्य सरकार प्रति 1,500 रुपये हप्ता देणार आहे। या योजनेचे 2 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री या योजनेचा जोरदार प्रचार करत असताना दिसत आहेत। अशातच सुप्रीम कोर्टाने लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करून महायुती सरकारला सुनावलं आहे। लक्षात घ्या, कशाबद्दल काय सुनावलं तुम्हाला कळालंच असेल आतापर्यंत की कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा पुण्यातील पाषाणमधील जमिनीचा मोबदला देण्याचं प्रकरण अद्यापही प्रलंबित केलेलं आहे। त्यामुळं कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने प्रतिज्ञापत्रात सांगितले होते की आम्ही
त्यांना पुणे महानगरपालिकेच्या जागेत दुसरी जागा द्यायला तयार आहोत. सुप्रीम कोर्टाने यावर समाधानी नसल्याचे सांगितलं. त्यानंतर सलग चौथ्यांदा या प्रकरणाची सुनावणी करताना लाडकी बहीण योजनेचा उल्लेख सुप्रीम कोर्टाने केला आहे. आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का असा सवालही त्यांनी केलेला आहे. त्यामुळं आता पुढे बघूया नेमकं काय होतं आहे, कारण जे त्यांचं मागणी होती ती झालेली नाही आहे. त्यामुळं त्यांनी नवीन आदेश देऊनही त्यांना त्यांची मोबदला भेटलेला नाही आहे कोर्टानं. त्यामुळं त्यांनी सवाल केला आहे की आम्ही ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का. तर आता बघूया मित्रांनो याच्यावरती काय होतं आहे. परंतु एक लक्षात घ्या, आपल्याला तर वाटतं की सगळ्यांना पैसे यायला पाहिजेत. त्यामुळं मलाही वाटतं की सप्टेंबरमध्ये सुद्धा सगळ्यांना पैसे यायला पाहिजेत, कारण खूप जणांना हा पहिला हप्ता पण नाही आलेला, म्हणजेच काय तर 4,500 रुपयाचा हप्ता पण नाही आलेला. आणि खूप जण हे ऑगस्टमध्ये पण फॉर्म भरणारे आहेत किंवा आता सप्टेंबरमध्ये पण भरणारे आहेत. तर लक्षात घ्या, सगळ्यांना भेटलं पाहिजे, हे आपली सगळ्यांची मागणी आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय लक्षात घ्या, आत्ता सध्या ना 31 ऑगस्ट आहे आज, बरोबर. आता खूप जणांना आज पैसे येतील, लक्षात घ्या. ज्यांना काल आणि आज पैसे नाही आले त्यांना आज पैसे हे येणार आहेत. त्यामुळं कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही, सगळ्यांना पैसे येतील आज. आणि ज्यांना आज पैसे येणार नाहीत त्यांना सप्टेंबरमध्ये येतील. परंतु जर हे प्रकरण तर मिटलं तर, नाहीतर मग ह्याच्यामध्ये पुढे आडखडा येऊ शकतो असंही आपण इथं बघितलं आहे. त्यामुळं शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं बघूया आपण आता पुढे काय होतं आहे ते. सगळ्यांना पैसे तर यायलाच पाहिजेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर पण लक्षात घ्या, तुम्हाला जर काय याच्यावरती प्रश्न असतील, तुमचा अजून फॉर्ममध्ये काय स्टेटस असेल किंवा कोणाकोणाचा पैसे आले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि ज्यांना पैसे नाही आले त्यांनी पण सांगा की नाही आले आणि तुमचं कारण काय हे पण सांगा, कारण तुमचं कारण कळल्याशिवाय मी त्याच्यावरती काही तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही, उपाय देऊ शकत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.